ही 7 दिशांची 7 कंद असतात. म्हणजे आपल्या घरामध्ये 7 दिशांनी एनर्जी यावी आणि यमाची दिशा असलेली दक्षिण दिशा जी आहे तिथून मात्र आपल्याला एनर्जी घ्यायची नाही. इथे ॲक्च्युली मातीच्या मडक्यामध्ये दूध तापायला ठेवलेलं आहे आणि हे सकाळी ठेवलेलं आहे. सगळ्या रोगांवरती आणि याच्यापेक्षा आणखी बऱ्याचशा रोगांवरती ही औषध म्हणून वापरली जाते. हे लक्ष्मीचरण आपण उंबरठ्यावरती आपल्या ठेवू शकतो. मग अनेक लोक आमच्याकडे अशी यायला लागली सुरुवातीला की बाबा ज्यांना कुठेच काही इलाज नाही झाला तर सगळे थकले ते चला मग तुम्ही तरी काहीतरी देऊन बघा. आणि खरंच काही महिन्यातच त्या लोकांना त्या आजारांवर जे इफेक्ट त्यांना मिळाले जे त्यांना वर्षानुवर्ष खूप. इथे तुला दिसत असतील देशी गाईपासून बनलेले साबण आहेत. देशी गाईपासून बनवलेला हा गोमूत्र अर्क आहे. ह्याला देशी गाईच्या गोमूत्रापासून आपण शॅम्पू बनवलेला आहे. त्यानंतर देशी गाईच्या शेणापासून बनवलेल्या ह्या गोऱ्या आहेत. आणि आपल्या मुलांना तर मुळीच देऊ नका कारण जो पण ते खाणार आहे त्याला विकतचा हार्ट अटॅकच होणार आहे. म्हणजे जो पदार्थ लोकांचा डॉक्टर लांब ठेवू शकतो अशा पदार्थाविषयी आता आम्ही माहिती. हां, ते म्हणजे भस्म, ज्याला गोमय भस्म असं म्हटलं जातं. आता हे जे भस्म आहे हे नक्की कशासाठी वापरायचं आणि का वापरायचं? कॅन्सर होण्याचं प्रमुख ठिकाण असतं जिथे ऑक्सिजन पोहोचत नाही. विचार करायला लागतो आपल्याला की जर इतकी मेडिकल्स वाढलेली आहेत, एवढी हॉस्पिटल्स वाढलेली आहेत, तर माणसं बरी का नाही आहेत? जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, काही दिवसांपासून न्यूजमध्ये यूट्यूब चॅनलवरती किंवा इंस्टाग्रामवरती येत ना एक बातमी फिरते. ती म्हणजे की खासदार प्रियांका गांधी यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निळ्या हळदीचे महत्त्व सांगितलं. तर काही ठिकाणी या निळ्या हळदीलाच काळी हळद असं सुद्धा म्हटलं जातं. तर याबद्दलच आज आपण नेमकी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठीच आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी ह्या गावामध्ये आलो आहे. इथे काळी हळद संशोधन केंद्र आहे ज्या ठिकाणी आपल्याला ही डिटेलमध्ये माहिती मिळेल. तर चला आज आपण जाऊया आणि याबद्दल माहिती घेऊया. हे बघा, हे आहे हॅपी इको विलेज आणि त्याचप्रमाणे ब्लॅक टर्मरिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर. तर या ठिकाणीच आपल्याला काळ्या हळदीचंच म्हणजे निळ्या हळदीबद्दल जी काही माहिती असेल ना तर ती मिळणार आहे आणि ही हळद आपल्यासाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकते तर याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. तर मित्र हो, आता आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत काळी हळद संशोधन केंद्राचे प्रमुख गव्यसिद्ध डॉक्टर दीपालीताई आणि गव्यसिद्ध डॉक्टर प्रणित दादा. पुढे जाण्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट मला सांगा की गव्यसिद्ध डॉक्टर म्हणजे नेमकं काय? अच्छा, ओके. नमस्ते दादा. तुझं पहिल्यांदा काळी हळद संशोधन केंद्र आणि संपूर्ण हॅपी इको विलेज परिवारातर्फे तुझं मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि आपण 2-2.5 वर्षापूर्वी व्हिडिओ केला होता. अनेक लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि अनेक लोकांनी आम्हाला परत त्याच्याबद्दल सांगितलं. तर तू परत आलास याचा आम्हाला निश्चितच खूप आनंद आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये आता गेली 6-7 वर्ष लॉकडाऊनच्या काळापासून आम्ही इथे आहोत. आणि इथे आम्ही मुंबईचं लाईफ सोडून इथे कम्प्लिटली आता ऑर्गॅनिक जीवनशैली आमची इथे जगतोय. ऑर्गॅनिक म्हणण्यापेक्षा गहू आधारित जीवनशैली जगतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि तेच करता करता हळूहळू जसं आपण त्या गोष्टीच्या डीप जात जातो तशा तुम्हाला अनेक नवीन गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो. गव्यसिद्ध हा त्यातलाच एक मुख्य टप्पा. आतापर्यंत अनेकांनी गौमातेचं महत्त्व आपल्याला सांगितलं होतं पौराणिक पद्धतीने, आध्यात्मिक पद्धतीने किंवा सायंटिफिक दृष्टीने. पण बाबा खरंच ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला अनेक गोष्टी यायच्या किंवा विचारलं जायचं की ह्याचा वैज्ञानिक पुरावा काय किंवा याचं हे काय किंवा आत्ताच्या भाषेत लोकांना हवं असायचं. ह्याच सगळ्या गोष्टींचा शोध घेता घेता आम्हाला तर पटलं होतं. पण मग शोध घेता घेता आपल्याला असं नक्की काय करता येईल तर आम्हाला अचानक एक गोष्ट नजरेसमोर आली. कांचीपुरममधली पंचगव्य विद्यापीठम नावाची एक युनिव्हर्सिटी आहे जी पंचगव्य आधारित मनुष्य चिकित्सा आणि रोगचिकित्सा आणि औषध निर्मिती यांच्यावरती एक कोर्स चालवते. आणि तो डॉक्टर्स कोर्स असतो, 3 वर्षांचा डॉक्टर्स कोर्स असतो. आता आमचा तो कोर्स कंप्लीट झालेला आहे आणि आम्ही गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून आम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस पण करायला लागलो. सुरुवातीला तर आमच्याकडे अशा पद्धतीचे पेशंट्स यायचे की ज्यांना कुठेच काही आता इलाज आला नाही आणि सगळं संपलं आहे. तर म्हणजे जनरली आजही सगळीकडे काय होतं की आपण कुठलंही काही झालं, ताप आला की ॲलोपॅथीकडे जातो, काही झालं की आपण प्रत्येक वेळी ॲलोपॅथीकडे जातो किंवा काहीतरी आयुर्वेदिक थातुरमातुर औषधं आपण मेडिकलवाल्याकडून घेतो आणि ती वापरतो. कुठेच काही होत नाही. मग ते रोग मोठ्या प्रमाणातल्या रोगांमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. आणि मग अशी लोक लाखो रुपये किंवा आयुष्यातलं आपण जे काय कमवलेलं असतं ते सगळं काही विकून फुकून त्या हॉस्पिटलच्या माथी मारतात. आणि त्यातूनही व्यक्तीच्या आयुष्यातून औषध जात नाही, कायमस्वरूपी तो औषधांवर डिपेंड होतं. एक विचार करायला लागतो आपल्याला
की जर इतकी मेडिकल्स वाढलेली आहेत, एवढी हॉस्पिटल्स वाढलेली आहेत, तर माणसं बरी का नाही आहेत? माणसं जास्त आजारी होत आहेत ना. मग ह्या गोष्टींचा विचार करता करता जसं डीपमध्ये गेलो तर पंचगव्यामध्ये आम्हाला त्याचं उत्तर सापडलं. आणि हे काय आम्ही शोधलेलं नाही आहे, हे फक्त आता तुम्हाला एका फॉर्मॅटमध्ये मिळतं आहे. पण हे सगळं आपल्या ऋषीमुनींनीच करून ठेवलेलं आहे. आणि त्या गोष्टी तुम्हाला जेव्हा सायंटिफिक पद्धतीने शिकायला मिळतात तेव्हा त्याचे अनुभव जेव्हा आम्ही घेतले तेव्हा आम्हाला कळायला लागलं की वाव, हे काहीतरी फार भारी आहे. आणि आपण इथे गायींच्या सोबत राहतोय, कळत नकळत आपल्या आयुष्यात जे बदल घडत आहेत ते ह्याच्यामुळेच घडत आहेत. आणि मग हे बदल आपण प्रत्येकापर्यंत नेले पाहिजे, ह्या गोष्टी आपण प्रत्येकापर्यंत नेल्या पाहिजे. मग आम्ही त्या कोर्सला ॲक्च्युअलमध्ये ॲडमिशन घेतलं. आणि हा डॉक्टर्स कोर्स आहे पूर्णपणे. आणि नुसता डॉक्टर्स कोर्स फक्त शिक्षणापुरता नाही, तर त्याच्यामध्ये इंटर्नशिप असते, लोकांना बरं करायचं असतं. मग अनेक लोक आमच्याकडे अशी यायला लागली सुरुवातीला की बाबा ज्यांना कुठेच काही इलाज नाही झाला, तर सगळे थकले ते, चला मग तुम्ही तरी काहीतरी देऊन बघा. आणि खरंच काही महिन्यातच त्या लोकांना त्या आजारांवर जे इफेक्ट त्यांना मिळाले, जे त्यांना वर्षानुवर्ष खूप पैसे खर्च करून किंवा खूप आजारीपणाने जगूनसुद्धा ते मिळत नव्हतं, तर ते अनुभव इथे गव्यसिद्धच्या माध्यमातून यायला लागले. आणि आता इथे आम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस करतो, लोकांच्या अपॉइंटमेंट्स घेतो, लोक इथे भेटायला येतात काही जणं, किंवा ज्यांना इथे येणं शक्य नसतं अशा लोकांची म्हणजे आम्ही नाडी परीक्षा, नाभी परीक्षा किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीच्या चिकित्सा आहेत, त्या चिकित्सा करून आम्ही त्याच्यावरती ॲक्च्युअली रोग निदान करतो. रोग निदान करून झाल्यानंतर मग त्यांच्या पद्धतीने औषध बनवतो. जनरली काय असतं की कुठे पण जेव्हा आपण जातो, कुठल्याही डॉक्टरकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला तिथे एक सेट पॅरामीटर मेडिसिन्सचं असतं. आणि मग हा आजार आहे, ही 4 मेडिसिन वापरा, असा प्रकार जनरली असतो. पण प्रत्येक व्यक्तीची जर स्वतःची पद्धती वेगळी असेल, स्वतःचं शरीर वेगळं असेल, तर सगळ्यांना सारखीच औषधं देऊन चालत नाही. तर इथे गायी चरवले येतो. गाय ही आपल्याला प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळं औषध देत असते. आणि मग ते कसं निर्माण करायचं, मग आमच्याकडे जे येणारे रोगी म्हणा, पेशंट्स म्हणा किंवा काही लोक म्हणा, तर इथे येणारे किंवा काही जण ऑनलाईनच्या माध्यमातून पण आम्हाला भेटतात. ऑनलाईन मिटिंग्स, कन्सल्टेशन्स पण आम्ही करतो. आणि ते कन्सल्टेशन करून त्या व्यक्तीचा पूर्ण चिकित्सा करून त्यानंतर त्याच्यासाठी स्पेशल औषध बनवलं जातं. इथे प्रत्येक व्यक्तीचं सेपरेट औषध बनवलं जातं, ते त्याला पाठवलं जातं आणि काही दिवसातच त्याला तो इफेक्ट त्याला मिळायला लागतो. आणि खूपच अनन्यसाधारण अशा पद्धतीच्या गोष्टी, म्हणजे आता जसं डायबिटीस म्हण, कॅन्सर म्हण किंवा थायरॉईड किंवा ही काही असे रोग मी सांगितले की ज्या रोग एकदा तुमच्या आयुष्यात आले, किंवा BP म्हण, स्थूलपणा म्हण, हे रोग एकदा माणसाच्या आयुष्यात आले की त्याची ते आयुष्याची सोबती होतात. आणि त्या व्यक्तीचं आयुष्य एकदम डिझास्टर, म्हणजे गोड खाणाऱ्या व्यक्तीला तुला आता आयुष्यभर गोड नाही खायचं आहे आणि आता आयुष्यभर गोळ्या घ्यायच्या. जर आयुष्यभर गोळ्या घ्यायला लागणार असतील तर मग तुम्ही बरेच होत नाही आहात ना, उलट तुम्ही आजारपण वाढत जात आहे. तर काही महिन्यातच त्या लोकांची त्यांच्या औषधोपचारामधून सुटका झालेली आम्ही बघितलेलं आहे. आणि गाय खऱ्या अर्थाने आपल्याला कशा पद्धतीने बरी करू शकते त्याचं हे सायन्स आहे. ओके, तर ताई, आता तुम्ही जी गव्यसिद्ध डॉक्टरबद्दल माहिती दिलात, पण जर एखाद्याला यावरती उपचार घ्यायचे असतील तर ते कशा प्रकारे घेऊ शकतात? फक्त रत्नागिरीपर्यंतच गव्यसिद्ध मर्यादित नाही आहे, तर ऑल ओव्हर महाराष्ट्र काय, ऑल ओव्हर इंडिया किंवा ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आपण ही ट्रीटमेंट देऊ शकतो. ज्यांना इथे येणं शक्य आहे ते येऊच शकतात, पण ज्यांना इथे येणं शक्य नाही आहे किंवा रत्नागिरीत राहूनसुद्धा इथे येणं शक्य नाही आहे ते आमच्याकडून ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकतात. ह्याच्या ऑनलाईन अपॉइंटमेंट्स असतात. तू जर स्क्रीनवर नंबर दाखवले तर त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा, तुमची अपॉइंटमेंट फिक्स करा. त्या टायमिंगला तुमचं एक अर्धा एक तासाच्या झूम मिटिंगमध्ये किंवा ऑनलाईन मिटिंगमध्ये तुम्हाला संपूर्णपणे दिलं जातं आणि कन्सल्टेशन केलं जातं. तुमची सगळी हिस्ट्री आणि तुम्हाला नक्की काय त्रास होतो आहे ते समजून घेतलं जातं. त्यानंतर काही वेळामध्ये आम्ही ती औषधं इथे क्रिएट करतो, तयार करतो. ती पर्सनलाइज औषधं तयार झाली की कुरिअरमार्फत, पोस्टाच्या मार्फत किंवा कुठल्याही ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ती पेशंटपर्यंत ती औषधं पोचवली जातात. औषधं पोचल्यानंतर ती घ्यायची कशा पद्धतीने, काय पथ्य पाळायची, कशा पद्धतीची दिनचर्या असावी, आपली नीतिमत्ता कशी असावी, या सर्व गोष्टींचं एक्सप्लेनेशन आम्ही परत त्यांना देतो. आणि हे केल्यानंतर पुढचा फॉलोअपसुद्धा त्यांचा घेतला जातो. सो अशा पद्धतीने जगभरातला कुठलाही व्यक्ती गौमातेचा आशीर्वाद घरबसल्यासुद्धा घेऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रणित दादा, काही दिवसांपासून पेपरमध्ये, त्याचप्रमाणे न्यूजमध्ये, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा आहेत ना, एक गोष्ट प्रामुख्याने दाखवली जाते, ते म्हणजे खासदार प्रियांका गांधी यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निळ्या हळदीचं महत्त्व सांगितलं. तर ते नेमकं खरं आहे का? तर त्याच्याबद्दल किती सत्य आहे वगैरे काय, याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती हवी होती. जर
आपले काँग्रेसचे खासदार प्रियंका गांधी यांनी जेव्हा नरेंद्र मोदींनी ह्याचं महत्त्व पटवून दिलं तर सगळीकडे काळ्या हळदीविषयी म्हणजे निळ्या हळदीविषयी बातमी चालू झाली. त्याच्या आधीपासून आम्ही ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचत होतो. आता अंडरस्टँड करा की निळी हळद काळी हळद म्हणजे एक्झॅक्टली काय, कारण काही लोक निळी हळद बोलत आहेत, काही लोक काळी हळद बोलत आहेत का ना. तर ज्या प्रियंका गांधींनी ज्या हळदीविषयी डिस्कशन केलेलं आहे की ज्या हळदीचं महत्त्व पाठवून दिलेलं आहे त्याचं खरं नाव आहे कृष्ण हरिद्रा. म्हणजे काय, कृष्णाच्या कलरसारखी दिसणारी म्हणून ती कृष्ण हरिद्रा. तर तिला काही लोक निळी हळद असे म्हणतात आणि काही लोक तिला काळी हळद असंही म्हणतात का ना. त्याचं बॉटनिकल नेम म्हणजे सायंटिफिकली नेम आहे कर्क्युमा केसिया, हे त्याचं बॉटनिकल नेम आहे. ओके, आता ती आपण कशी दिसते ते बघूया. ती दिसताना या अशा स्वरूपाची दिसते. ही बघा, ही जी दिसते आहे ना ही तुमची काळी हळद आहे. ओके, आता हिला काळी हळद का म्हटली जाते, कारण जेव्हा तुम्ही तोडता आणि तेव्हा ती आतून ह्या कलरची दिसते बघा, डार्क ब्ल्यू कलर. ओके, ही अशी दिसते नाही म्हणजे कृष्णाच्या कलरसारखी दिसणारी कृष्ण हरिद्रा. ओके, आणि मग काही जण तिला काळी हळद म्हणतात, काही जण तिला निळी हळद म्हणतात का ना. आणि हिच्यामध्ये औषधी घटकांचं प्रमाण पुष्कळ असल्यामुळे का ना बऱ्याचशा औषधांमध्ये ती वापरली जाते. आता आपण थोडंसं काळ्या हळदीविषयी जाणून घेण्याच्या आधी आपण हळदीविषयी जाणून घेऊया. म्हणजे हळदीचे बरेचसे प्रकार आहेत. जसं आपण आता आपल्या जेवणामध्ये पिवळी हळद वापरतो ना, पिवळी हळद आहे, लाल हळद आहे, काळी हळद आहे ना, अशा वेगळ्या प्रकारच्या हळदी आढळतात. त्यातल्या त्यात पिवळी हळद आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण वापरतो. बरोबर. ओके, मग हळद आपण का वापरतो, तर हळद आपण वापरतो त्याच्यामध्ये असलेल्या औषधी घटकांमुळे. याचं नाव आहे कर्क्युमाइन. कर्क्युमाइन नावाचा जो प्रकार आहे जो हळदीमध्ये असतो तो आपली इम्युनिटी सिस्टम वाढवतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो किंवा बऱ्याचशा औषधांमध्ये तो वापरला जातो. म्हणजे जर कर्क्युमाइनचं रोज सेवन असेल तर तुम्हाला कॅन्सरसारखे मोठे मोठे आजार होत नाही. ओके, पण झालं आहे काय बघा, आता जी पिवळी हळद असते पिवळ्या हळदीमध्ये हे कर्क्युमाइनचं प्रमाण 2 ते 3% आढळतं. म्हणूनच आपल्या स्वयंपाकामधल्या मसाल्यांमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्या मसाल्यांमध्ये रोज पिवळी हळद वापरली आहे जेणेकरून कर्क्युमाइन आपल्याला रोज मिळावं आणि अनेक रोगांपासून आपली बचाव व्हावा, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढावी. ओके, सध्या जी आपल्याला मार्केटमध्ये पिवळी हळद मिळते त्याच्यामध्ये कर्क्युमाइनच नाही आहे. कारण जेव्हा ती हळद बाजारातून म्हणजे शेतातून काढली जाते तेव्हा त्या हळदीमधलं आधी कर्क्युमाइन काढलं जातं का ना, ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. त्याच्यापासून कॅन्सरची औषधं आणि मोठी मोठी औषधं बनवली जातात आणि जो काही चोथा उरतो तो आपल्याला हळद म्हणून दिला जातो. अच्छा, तुम्ही बघा पूर्वीचे लोक हळद टाकून दूध प्यायचे आणि खोकला बरा व्हायचा. बरोबर. किंवा ती हळद जखमेला लावली तर जखम एका दिवसामध्ये बरी व्हायची. आता तुम्ही मार्केटमधून हळद आणा, बाजारातून हळद आणा आणि जी पिवळी धमक दिसते बघा ती तुम्ही जखमेवरती लावा, तुमची जखम बरी होत नाही. किंवा ते दुधात मध्ये टाकून हळद आणि दूध पिया, तुमचा खोकला बरा होत नाही, कारण त्याच्यामध्ये कर्क्युमाइनच नाही आहे. ओके, कर्क्युमाइन ऑलरेडी काढून मोठमोठ्या कंपन्यांनी विकलेलं आहे, उरलेलं चौथा आपल्याला हळद म्हणून विकलेलं आहे. अच्छा, त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे आजार होत आहेत. ओके, आता जर रोजच्या सेवनामध्ये जर तुमच्या हळदीचं प्रमाण असेल तर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे रोग होणार नाही. बरोबर. ओके, काळ्या हळदीमध्ये जे पिवळ्या हळदीमध्ये कर्क्युमाइनचे प्रमाण 2 ते 3% असतं, काळ्या हळदीमध्ये ते 8 ते 9% जातं. एवढ्या जास्त प्रमाणामध्ये कर्क्युमाइन आढळतं. अच्छा, त्यामुळे काळ्या हळदीचा जर तुम्ही रोज औषध म्हणून वापर केलात किंवा रोज त्याचे 1 ग्रॅम 2 ग्रॅम जर तुम्ही रोज सेवन केलात तर तुमची इम्युनिटी सिस्टम बूस्ट होऊन तुम्ही स्ट्रॉंग होता, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि तुम्ही अनेक आजारांपासून तुमचा बचाव करू शकता. ओके, पण आता जसं तुम्ही हे काळ्या हळदीचं महत्त्व सांगितलं बरोबर, बाजारात जी पिवळी हळद मिळते मग आता स्वयंपाकात नेमकी वापरायची कुठली हळद किंवा काळी हळद जर आपण वापरतोय ना तर ती कशा प्रकारे वापरू शकतो, काय याच्याबद्दल नेमकं थोडंसं कन्फ्युजन आहे. काळी हळद तुम्ही रोज त्याचं सेवन करताना 1 ग्रॅम तुम्ही सेवन करू शकता किंवा जसा व्यक्ती असो त्याच्यानुसार आम्ही त्याला सजेस्ट करतो की तुम्ही किती घेऊ शकता. म्हणजे ज्या व्यक्तीची प्रकृती बघून किंवा व्यक्तीचा अभ्यास करून आम्ही त्याला सजेस्ट करतो की तुम्ही किती प्रमाणात ती घेतली पाहिजे. ओके ओके, पण रोजच्या स्वयंपाकामध्ये तुम्ही पिवळी हळद वापरली जाते. आता ती बाहेर जी आपल्याला पिवळी धम्मक हळद मिळते ना तर ती पिवळी हळद नाही आहे. त्याच्यामधलं कर्क्युमाइन काढलेलं आहे आणि त्याला पॉलिश बिलिश करून चांगला पिवळा रंग त्याच्यामध्ये आणलेला आहे. ॲक्च्युली कर्क्युमाइन असलेली जी हळद असते ती कधीच तुम्हाला पिवळी दिसत नाही. तुम्हाला जर दाखवायचं म्हटलं तर बघा ती अशा पद्धतीने थोडीशी काळपट दिसते. ही थोडीशी काळसर हळद आहे, त्याच्यामध्ये कर्क्युमाइन इंटॅक्ट आहे. ओके, त्यामुळे जर तुम्ही वापरत असाल तर अशा पद्धतीची हळद जर वापरलात तर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. पण ही आता कुठे मिळू शकते? ही आपल्याकडे पण मिळते, म्हणजे आम्ही पण पाठवतो इकडनं. ॲक्च्युली बऱ्याच वेळेला हळद बनवताना किंवा हळद जेव्हा ह्याची पावडर बनवली जाते तेव्हा तिला उकळवलं जातं, त्याच्यानंतर तिला पॉलिश केलं जातं आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याचा अर्क काढून जे औषधी घटक आहेत ते निघून जातात आणि मग त्याचा चौथा जो उरतो त्याला पॉलिश करून हळद म्हणून विकतात.
हळद बनवताना तुम्ही डायरेक्टली हळद शेतातून आणली, ती चांगल्या पद्धतीने धुतली, तिला सूर्यप्रकाशात कट करून वाळवली आणि डायरेक्ट त्याची पावडर बनवली. ओके, तर अशा पद्धतीने जर तुम्ही हळद केली तर ती हळद तुम्हाला फायदेशीर असू शकते. आम्ही ह्याच पद्धतीने हळद बनवतो इकडे आणि ते बरेचशी लोक घेऊन जातात आमच्याकडनं. ओके, म्हणजे जी रेग्युलर प्रोसेस आहे, जी महत्त्वाची प्रोसेस आहे ती तुमच्याकडे फॉलो केली जाते. आपल्याकडे. हळद बनवताना कधीही हळकुंडापासून हळद बनवायची नाही. कारण बघा, हळकुंड म्हणजे काय की ती जी हळद असते ती पाण्यामध्ये उकळवली जाते. जेव्हा तुम्ही उकळता बघा, आपण जेव्हा अर्क काढतो कणं तेव्हा त्याला उकळवलं जातं, त्याला गरम केलं जातं. जेव्हा आपण ती उकळवतो तेव्हा त्याला अर्क जो निघतो त्यातून कर्क्युमिन निघून जातं आणि उरलेले जे काही ज्या कांड्या उरतात त्याला आपण हळकुंड असं म्हणतो. त्याच्यामध्ये औषधी घटक काहीही उरलेलं नाही आहे. ओके, त्यामुळे जर तुम्हाला हळद बनवायची असेल तर तुम्ही डायरेक्टली हळद घ्या, ती तुम्ही चांगल्या पद्धतीने धुवा, त्याचे बारीक बारीक चकत्या करून सूर्यप्रकाशात त्याला ड्राय करा, तिला सुकवा आणि त्याची डायरेक्ट कांडप मशीनमध्ये किंवा घरच्या मशीनमध्ये तुम्ही त्याची हळद पावडर बनवा. ती हळद तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. ओके, म्हणजे ती मिक्सरमध्ये वगैरे पण होऊ शकते का? हो, घरच्या मिक्सरमध्ये पण तुम्ही करू शकता. त्याचा काय. ओके, फक्त मोठ्या प्रमाणात बनवताना तुम्हाला कांडप मशीन किंवा ह्याचा वापर करावा लागेल. ओके, त्याचप्रमाणे दादा, आता ही जी आपली काळी हळद आहे तर ती कशा प्रकारे आपण घेऊ शकतो आणि कुठल्या रोगांवरती ती वापरली जाते, कुठल्या रोगांवरती त्याचा उपयोग होऊ शकतो आपल्याला? ओके, काळ्या हळदीची आपण पावडर म्हणून आपण घ्यायची असते बघा. ही पावडर तुम्हाला अशा पद्धतीने दिसते बघा. ही पावडर नाही, ही अशा पद्धतीने येते. ओके, आता ही पावडर तुम्ही रोज त्याचं सेवन करू शकता. जनरली एक ढोबळ मान घेतला तर रोज 1 ग्रॅम ती खायची असते. पण त्याच्यापेक्षा मी सजेस्ट करेन की कोणाला घ्यायची आहे, त्याची प्रकृती काय आहे, त्याचे आजार काय आहेत हे अंडरस्टँड करून जर आपण त्याला दिली तर ती त्याला चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्ह होते. कॅन्सरसारखे आजार्स असतात, कॅन्सर आहे, ओबॅसिटी आहे, थायरॉइड आहे, शुगर आहे म्हणजे मधुमेह आहे, तुमचा त्वचेच्या रिलेटेड आजार आहेत, तुमच्या सगळे अल्सर्स म्हणजे माउथ अल्सर्सपासून तुमच्या पाईल्सपर्यंत सगळे अल्सर्स, ह्या सगळ्या रोगांवरती आणि ह्याच्यापेक्षा आणखी बऱ्याचशा रोगांवरती ही औषध म्हणून वापरली जाते. ओके, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे मुख्य रोग होतात आपल्याला, तर त्याच्यावरती तर ही खूप उपयोगी आहे. खूप रामबाण औषध म्हणून आहे याच्यावरती. ओके, ठीक आहे. ताई, आता आपल्या या काळी हळद संशोधन केंद्राची स्थापना नक्की कशी झाली आणि इथे नक्की कशा प्रकारे काम चालतं याबद्दल पण आम्हाला थोडक्यात माहिती द्या. काळी हळद संशोधन केंद्राची स्थापना माझ्या घरापासून झाली. आम्ही मुंबईमध्ये राहत होतो, आम्ही दोघंही ट्रेकर होतो आणि फार अगोदरपासून आम्ही असे भटकू होतो थोडक्यामध्ये. तर मुंबईत असताना आम्ही जेव्हा बाहेर जायचो तेव्हा अशा वेगवेगळ्या जागांवरती जायचो. अशाच एका खेड्यामध्ये ना मला काही आदिवासींच्या घराच्या बाहेर अशी छान झाडं लागलेली दिसली आणि त्या पावसाळी वातावरणामध्ये त्या प्रत्येक झाडाच्या मध्ये अशी काळी रेष होती आणि ते वेगळंच काहीतरी दिसलं. आता तेव्हा काही आम्हाला तेवढी त्याची ओळख नव्हती, पण तेव्हा ना मग आम्ही विचारलं हे काय आहे आणि मी म्हटलं की हे मला पण मिळेल का म्हणून, कारण मला ती रोपं खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होती आणि मला तर असं वाटतं की त्या हळदीनेच माझ्यावर कदाचित काहीतरी जादू केली होती आणि मला तिच्याकडे असं खेचलं होतं. तर त्या सगळ्या गोष्टी जेव्हा झाल्या तर त्या लोकांनी सांगितलं नाही नाही हे आमचे रक्षक आहेत आणि रक्षक म्हणून प्रत्येक घराच्या बाहेर ती रोपं त्यांनी लावलेली होती. मग हळूहळू 2-3 वर्षामध्ये त्या लोकांशी जेव्हा आमची ओळख झाली तेव्हा त्यातल्या एकाने मला अशी थोडीशी कंद काढून त्याची दिली. तेव्हा त्याने सांगितली ही काळी हळद आहे, ही ताई तुमच्याकडे लावा, तुमच्या आयुष्यामध्ये पण निश्चित त्याचा फायदा होईल, हे सगळं सांगितलं. आता आम्ही त्याला काही तेवढं सिरियसली घेतलं नाही, फक्त आनंद एवढाच होता की छान लाईन असलेल्या झाडांची मुळं आपल्याला मिळाली. आणि मग अशा पद्धतीने मग आम्ही ती आमच्या घरी घेऊन गेलो, ती लावली. आम्ही तेव्हा फ्लॅटमध्ये राहायचो मुंबईमध्ये, डोंबिवलीमध्ये. तर मग तिथे आम्ही ती लावली आणि साधारणतः 2-1 वर्षामध्ये ती कुंडी फुटली, इतकी ती कंद आतमध्ये वाढलेली आणि आमच्या आयुष्यामध्ये पण बदल काही ना काही घडत होते, पण त्याला आम्ही तितकं महत्त्व देत नव्हतं. पण आता ही झालेली तर आहे, आम्हाला कळत होतं की आपल्याला पुढे जाऊन मोठं काहीतरी करायचं आहे, नैसर्गिक जीवन जगायचं आहे. ह्या सगळ्या फक्त संकल्पना होत्या, पण त्या संकल्पना तुमच्या कशा सिद्ध होत जातात बघा, त्या फक्त संकल्पना होत्या. आम्ही विचार करायला लागलो मग आता ही वाढलेली कंद करायची काय. मग मी त्या एका मोठ्या ग्रो बॅगमध्ये लावली आणि हळूहळू करत तुला सांगते जवळपास 1000 स्क्वेअर फुटाचा माझा एक टेरेस होता. त्या अख्ख्या टेरेसभर ग्रो बॅगमध्ये हळूहळू म्हणजे 4-5 वर्षामध्ये ती हळदच वाढली आणि म्हणजे एक छोटीशी शेतीच माझ्या घरामध्ये टेरेसवरती होती आणि अशा पद्धतीने ते वाढलं. आता हे सगळं करत असताना आम्हाला शेती करायची आणि आता ह्याचं बियाणं आपण वाढवतोय आणि हे सगळं करायचं आहे, हे सगळं होतं. कमर्शियल पर्पज आम्ही असं काही करत नव्हतो तेव्हा. आणि हे सगळं करता करता हळूहळू आम्ही काळ्या हळदीचा अभ्यासही करत होतो. मग मेडिसिनली ती कशी युजफुल असते,
स्पिरिच्युअल तिचा कसा बेनिफिट होतो, आध्यात्मिक फायदा काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकत होतो आणि अनुभवत सुद्धा होतो. जेव्हा लॉकडाऊन लागलं तर तेव्हा लॉकडाऊन लागल्यानंतर आम्ही जेव्हा इकडे शिफ्ट झालो रत्नागिरीमध्ये आणि जेव्हा प्लॉटवर आलो तर जे काय होतं ते सगळं आम्ही घेऊन आलो. तर जवळपास तर सगळंच आम्ही आमच्या गोष्टी वाइंडअप करून आलो होतो. आणि वाइंडअप करून जेव्हा इथे आलो तर आमच्याकडे होती तेव्हा 75 किलो स्वतःचं काळ्या हळदीचं ऑर्गॅनिक असं बियाणं. आणि हे बियाणं आम्ही पहिल्यांदाच त्या वर्षी आम्ही शेतामध्ये लावलं. आणि तुला सांगते की त्या हळदीला इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच शेत जमीन आणि नैसर्गिक पाऊस मिळाला होता. सो त्या वर्षी ती अशी खूप मस्त आणि जोमाने वाढली. आणि ती वाढल्यावरती आता हे सगळं करत असताना आम्ही प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ करायचो. आम्ही हे लावतोय, हे बनवतोय, हे असं आहे. आणि ते हळूहळू असं म्हणजे इन्स्टावर, आणि तेव्हा रिकामा वेळ खूप होता ना, तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही टाकत असायचो लोकांना. तर त्याच्यातून ना काही म्हणजे कॉंग्रॅट्स, वेल डन असे पण आम्हाला फीडबॅक यायचे. आणि काही काही जण, तुमच्याकडे काळी हळद आहे, आम्हाला पाहिजे, तुमचं लोकेशन पाठवा, आम्हाला तिथे यायचं आहे, आम्हाला ते हवं आहे, ताई कुलूप उघडेल का, ताई त्याच्याने त्या हळदीने कापूर जळतो का, ताई ही हळद टेस्ट देते का, असे 1000 प्रश्न आम्हाला रोज लोक फोन करायचे. आणि ह्या प्रश्नांनी आम्ही तर वैतागलो, कारण माझं तर कुलूप कायम लागत होतं घराचं, कधी कुलूप उघडलं नाही. आणि जेवढी हळद आमच्याकडे होती तेवढी हळद जर म्हणजे कुलूप उघडत असती तर अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्याचे लॉक लागले नसते. तर अशा पद्धतीचे अंधश्रद्धायुक्त कॉल्स प्रचंड आम्हाला याचे सतवायचे. मग एकदा आम्ही ठरवून टाकलं की नाही, ह्याला ना जी लोक यूट्यूबवर बघून आपल्याला सतवतायत ना त्याच लोकांना यूट्यूबवरूनच आपण एक उत्तर देऊया. आणि खरंच जे रोज प्रश्न आम्हाला यायचे ना त्या एकेका व्यक्तीला जे समजवायला लागतो त्याचा आम्ही व्हिडिओ बनवला की काळी हळद खरंच काय असते, खरंच त्याचा काय फायदा आहे, आणि ती खरंच जादुई कशी आहे, त्याचा बेनिफिट आपल्या आयुष्यामध्ये कसा होतो, तिला महालक्ष्मी स्वरूप का म्हणतात, तिचे औषधी उपयोग काय, ही वनस्पती दिव्य का बरं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केल्या. आणि तुझ्यासारखे पण खूप सारे यूट्यूबर्सने ते कव्हर पण केलं. तर ह्या गोष्टी जेव्हा आम्ही त्याच्यामध्ये सांगायला लागलो तेव्हा मग जेन्युइन कॉल वाढायला लागले. आणि ह्या सगळ्या गोष्टींना योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणं किती गरजेचं आहे. आणि अनेक फसलेली लोक आम्हाला संपर्क करायला लागली की ताई मी लाखो रुपये भरून ही हळद घेतली, मला काहीतरी काळं केलेलं पाठवलं. मी तर तुम्हाला खरंच परत एकदा सांगते की काळी हळद कोळशासारखी काळी कधीच नसते. काळी हळद ही बाहेरून आल्यासारखी सोनेरी आणि आतमधून निळसर काळपट ग्रे म्हणजे श्रीकृष्णाच्या रंगाची असते, म्हणून तिला श्रीकृष्ण हरिद्रा असं म्हटलं जातं. तर ही हळद खरं खरं दिव्य आहे, खरं खरं प्रचंड औषधी आहे आणि आध्यात्मिक गुणधर्म पण त्याच्यामध्ये खूप जास्त आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत जाव्या, लोकांपर्यंत त्याला देण्यासाठी आम्हाला एक प्लॅटफॉर्म हवा आणि योग्य आणि ऑथेंटिकेट प्लॅटफॉर्म हवा, म्हणून आम्ही काळी हळद संशोधन केंद्राची स्थापना केली. ताई, आता तुम्ही बोललात की काळ्या हळदीचे आध्यात्मिक गुणधर्म खूप आहेत, तर हे आध्यात्मिक गुणधर्म कोणते आहेत किंवा आपल्या आयुष्यात त्याचा उपयोग कशा प्रकारे होऊ शकतो, तर याबद्दल आम्हाला माहिती द्या. हो नक्कीच. काळी हळद जेवढी मेडिसिनली पॉवरफुल आहे तेवढीच स्ट्रॉंग ती आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पण वापरली जाते. काळ्या हळदीची रोपं, काळ्या हळदीची कंद ही अभिमंत्रित करून आपण जेव्हा वापरतो तेव्हा स्पिरिच्युअली आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ती ऊर्जा देत असतात. आणि काळ्या हळदीची जी पावडर असते ती आपण मेडिसिनली वापरतो. त्याचबरोबर काळ्या हळदीचं जे शेती लागवड तुम्हाला करायची असेल तर आपण काळ्या हळदीचं बियाणं पण देतो. आता अभिमंत्रित म्हणजे नक्की काय, ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो एक्झॅक्टली, तर ही जी कंद असतात, आता रोपांचं एक टायमिंग असतो पर्टिक्युलर. ती रोपं जर आपण आपल्या घरामध्ये ठेवली साधारणतः मे महिन्याच्या नंतर जून महिन्याच्या दरम्यान ती रोपं उगवायला सुरुवात होते. तर ती रोपं एका पर्टिक्युलर पद्धतीने अभिमंत्रित करून त्याची जेव्हा आम्ही उगवण करतो आणि ती जेव्हा लोकांच्या घरी पाठवतो तेव्हा त्यांच्या घरातली जी नैसर्गिक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती वाढायला ती प्रचंड मदत करतात. आणि काळी हळद हे महालक्ष्मी स्वरूप समजलं जातं. आता महालक्ष्मी स्वरूप म्हणजे काय, तर कुठल्याही गोष्टीची ऊर्जा वाढवणारी जी गोष्ट आहे ती महालक्ष्मी स्वरूप असते. म्हणजे जसं की वाहनाला आपण महालक्ष्मी स्वरूप समजतो. आता जिथे आपल्याला जायचं आहे तिथे आपण आपल्या 2 पायांनी पण जाऊ शकतो, पण त्याच ठिकाणी जर आपल्याकडे वाहन असेल तर तिथे आपण फास्ट पोहोचू शकतो आणि चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो, कम्फर्टेबली जाऊ शकतो. तसंच फक्त ते वाहन चालवता येणं ही गरज असते. त्यामुळे वाहन चालवायला शिकवणारा कोणीतरी हवा असतो. तसंच काळ्या हळदीचं आहे. काळी हळद जर आपल्याकडे आहे तर ती आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायला खूप मदत करते, आपल्या ऊर्जा वाढवायला आपल्याला मदत करते. फक्त ती वापरायची कशी ते सांगणारं आपल्याला कोणीतरी असणं गरजेचं आहे. आणि थोडासा सॅड पार्ट हा आहे की ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला गरज आहे म्हटल्यावर तुम्हाला फसवणारे जास्त असतात.
आणि तुमचा गैरफायदा घेणारी जास्ती असतात. त्यामुळे जर तुम्ही काळी हळद कोणाकडून अभिमंत्रित करून घेत असाल तर तुम्ही खरंच कोणाकडून घेतायत आणि खरंच तो व्यक्ती आपला गैरफायदा तर घेत नाही ना, ह्या गोष्टी चेक करून मगच घेतली पाहिजे. आता काळ्या हळदीच्या रोपांचा एक पर्टिक्युलर सीझन असतो, तेव्हा ती तिच्या जागृत स्वरूपामध्ये असते. साधारणतः जून महिन्याच्या नंतर ती रोपं उगवतात, तर तेव्हा आम्ही रोपं पाठवत असतो इकडून, लोकांना घरपोच देतो. आणि जेव्हा ती रोपं 3 रोपं 7 रोपं अशी जेव्हा घरात लावली जातात तेव्हा घरातली नैसर्गिक एनर्जी, जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती खूप प्रमाणात वाढल्याची आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल घडवून आणल्याची हजारो उदाहरणं आमच्याकडे आहेत. त्याचबरोबर जेव्हा रोपं नसतात मग तेव्हा काय असतं, तर तेव्हा काळ्या हळदीची कंद असतात. मग ही कंदसुद्धा अभिमंत्रित केलेली असणं गरजेचं असतं. ही जेव्हा म्हणजे बघा, आपल्या घरात एखादं बाळ येतं किंवा एखादी व्यक्ती लग्न करून आपल्याकडे आपल्या आयुष्यामध्ये येते, तेव्हा ती काय संस्कार घेऊन आलेली आहे हे फार महत्त्वाचं असतं. बाळ तर प्रत्येक बाळ सारखंच असतं, इनोसंटच असतं, पण त्याच्यावर संस्कारण काय झालं हे महत्त्वाचं असतं आणि त्याच्याचमुळे आपलं उभं आयुष्य बदलू शकतं. तसंच काळी हळद ही आपल्या घरातली लक्ष्मी असते, ती कुठला संस्कार घेऊन आलेली आहे हे प्रचंड महत्त्वाचं आहे आणि ती आपलं आयुष्य चेंज करू शकते. ही जी काळ्या हळदीची कंद असतात, हा 7 कंदांचा सेट असतो आणि हा एका वास्तूसाठी म्हणून आपल्याला एक सेट लागतो. 7 कंदांचा संपूर्ण एक सेट आपण आपल्या घरामध्ये ठेवायचा असतो. मग तुमचं घर, दुकान, ऑफिस अशा जेवढ्या वास्तू तुमच्या असतील तेवढ्या वास्तूंमध्ये आपल्याला तो एक सेट ठेवायचा असतो. तुम्ही तुमच्या कपाटामध्ये, तिजोरीमध्ये, देवघरामध्ये अशा ठिकाणी हा सेट ठेवून त्याचं पूजन करायचं असतं. आता बेसिक जी पूजा असते किंवा मुख्य जो संस्कार असतो तो आम्ही इथून करून पाठवतो, पण एक पूजाविधी तुम्हाला तुमच्या हाताने करायचा असतो. तो घरगुतीच असतो, पण तो कसा करायचा, काय गोष्टी करायच्या असतात त्याच्यामध्ये, छोट्याशा गोष्टी आहेत पण त्या पद्धतीने त्या मुहूर्तावर करायच्या असतात. त्या जेव्हा गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतो तेव्हा ती हळद तुमच्या घरी स्थापन होते आणि ती तुमची लक्ष्मी म्हणून काम करायला सुरुवात करते, तुमची एनर्जी वाढवायला काम सुरुवात करते. आणि मग त्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर काय गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत, खूप जास्त कर्मकांड किंवा खूप जास्त पाळणूक, अडचणी अशा ह्याच्यामध्ये नाही आहेत, पण काही बेसिक नियम आहेत जे जर आपण रेग्युलरली फॉलो केले तर आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थाने माइंड ब्लोईंग पद्धतीने काळी हळद बदलू शकते. मी तुला ते ओपनच करून दाखवते. आता हा काळी हळदची अभिमंत्रित कंद असलेला सेट आहे, आपण तो ओपन करूया. म्हणजे याच्यावरती तुम्ही प्रोसेस केलेली आहे? हो हो हो, पूर्ण अभिमंत्रित कंद असतात ती. ते ओपन करूया, बघूया. अशा प्रकारचे पॅकेजेस तुम्ही रेडी करून ठेवता का? नाही, रेडी करून नसतात ठेवलेली. ते काम चालू आहे. आज तू येणार होतास म्हणून तुला दाखवायची होती ती, म्हणून हे बघा. ही अशा पद्धतीची ही कंद आहेत आणि ही अभिमंत्रित कंद असतात. ही जी आहे आता ही अभिमंत्रित कंद असलेली पिशवी आहे. ही गोवरी आहे शेणाची. शेणाची गोवरी असते ती. देशी गाईचं शेण आता लोकांकडे मिळत नाही, त्या विधीमध्ये लागते. मग आम्ही शेणाची गोवरी पण त्याच्याबरोबर पाठवतो, ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही देतो. हां, त्यानंतर तर हे श्रीयंत्र असलेली ही एक पिशवी आहे. श्रीयंत्र हे खूपच आता म्हणजे त्याचं वेगळं महत्त्व मी सांगायची गरज नाही. आता ही जी हळद आहे ना, ही सगळी पूजेची अभिमंत्रित केलेली काळी हळद आहे. आणि ही 7 कंद असतात. ही 7 दिशांची 7 कंद असतात. म्हणजे आपल्या घरामध्ये 7 दिशांनी एनर्जी यावी आणि यमाची दिशा असलेली दक्षिण दिशा जी आहे तिथून मात्र आपल्याला एनर्जी घ्यायची नाही. त्यामुळे उरलेल्या 7 दिशांची अभिमंत्रित कंद आम्ही ही तुम्हाला देतो. ही वेगवेगळ्या दिशांना ठेवायची नाही, ही सगळी कंद एकत्र करून ह्या पिशवीमध्ये घालून ती पिशवी आपल्याला ठेवायची आहे. ही कंद चांगली राहावी याच्या हिशोबानेच ही पिशवी बनवलेली असते. ही स्पेशल बनवलेली पिशवी असते आणि ती त्याच्यासाठी स्पेशल ठेवलेली आहे. आणि मग ही जी कंद आहेत ना, ही सर्व कंदांची आपल्याला पूजा करायची असते. आता जे पहिलं संस्करण जे असतं पूर्णपणे, ते संस्करण आम्ही इथे करून पाठवतो. आणि हे संस्करण काय फक्त आता ही हळद घेतली आणि मी केलं असं नाही आहे. पूर्ण वर्षानुवर्ष आणि ह्या हळदीच्या जुन्या पिढ्या कशा होत्या ह्याच्यावरून ते सगळं संस्करण असतं. म्हणजे कुठली पण जी मिळेल ती काळी हळद पूजेमध्ये आपल्याला लक्ष्मी म्हणून ठेवायची नाही आहे. तर हे सगळं प्रोसेस झालेली जी आहे तीच आपल्या घरामध्ये महालक्ष्मी म्हणून आपल्याला विराजमान करायची. आणि मग ती हळदसुद्धा कसं असतं बघ, आता वर्षभरातून हळद एक नैसर्गिक वनस्पती ती एकदाच येते. मग त्या दरम्यान जेवढी हळद उपलब्ध झालेली आहे तेवढीच हळद आम्ही पूर्णपणे प्रोसेस करून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. मग बऱ्याच वेळानंतर लोकांचे परत आम्हाला फोन येतात, पण मग त्यांना पुढच्या वर्षीपर्यंत थांबायला लागतं. त्यामुळे जेव्हा तुमच्यापर्यंत काळी हळद आता उपलब्ध आहे असा जर काही मेसेज आला
तर इमिडिएटली तेव्हा बुकिंग करून घेणं हे कधी पण रास्त असतं. बऱ्याच वर्षी, प्रत्येक वर्षी आम्हाला असे अनुभव येतात की लोकांना ती हवी असते आणि त्यांना ती मिळत नाही, अशी कंडिशन होते. त्यामुळे ती वेळेवर जेव्हा तुम्हाला आलेली आहे, मग आम्ही हे संपूर्ण जे ह्याचं पूर्ण प्रॉपर पार्सल असतं, प्रॉपर पॅकिंग असतं आणि ते करून आम्ही संपूर्णपणे तुम्हाला पोस्टाच्या मार्फत किंवा कुरिअरच्या मार्फत पोचवत असतो. ओके दादा, आता आपल्याला ताईंनी सांगितलं की ती कंद असतात काळ्या हळदीची, ती अभिमंत्रित केलेली असतात. तर अभिमंत्रित केलेली म्हणजे नेमकं काय? मग याच्या मागे अंधश्रद्धेचा भाग नसतो का? ओके, ऋषभजी तुम्ही बरोबर बोललात की अभिमंत्रित म्हटलं ना की डोक्यामध्ये असं काहीतरी बावाबुवा किंवा असं काहीतरी थोतांड किंवा अशा काही गोष्टी येतात. आणि आम्हाला पण असे बरेचसे प्रश्न येतात की मग इतकी जरी अभिमंत्रित असेल आणि की पॉवरफुल असेल तर मग ते मोदींना द्या, ते सरकार चालवतील, किंवा ह्यांना द्या, त्यांना द्या, पैशाचे येतील, मग काम करायची काय गरज आहे, असे बरेचसे छोटे प्रश्न येतात. मला वाटतं इथे आपण अंधश्रद्धा बाजूला ठेवून त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण समजून घेतला पाहिजे. बघा, सगळ्याच गोष्टी काही अंधश्रद्धेच्या खाली येत नाहीत का ना. आपला वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो बघा की आता हळद ही एक ह्या पृथ्वीवरचा एक असा पदार्थ किंवा अशी गोष्ट आहे जी एनर्जीशी डायरेक्टली डील करू शकते. ओके, आता एनर्जीचा नियम काय बघा की एनर्जीचा नियम आहे, एनर्जी कॅनॉट बी अ क्रिएट, कॅनॉट बी अ डिस्ट्रॉय, इट कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन आस्पेक्ट टू अनदर आस्पेक्ट. म्हणजे एका ह्याच्यातून ती दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केली जाते, तिला क्रिएट केलं जात नाही किंवा तिला डिस्ट्रॉय करू शकत नाही. बरोबर. ओके, ह्या पृथ्वीवरती काही असे पदार्थ आहेत जे एनर्जीशी डायरेक्टली डील करू शकतात. जसं की मीठ बघा, मीठ अजूनही तुम्ही काही खेड्यांमध्ये गेलात किंवा काही जुन्या लोकांकडे गेलात तर ते तुम्हाला मीठ डायरेक्टली हातावर देत नाही, किंवा ते खाली ठेवतात, सांगतात की खाली ठेव आणि मग तिकडनं घेऊन जा. किंवा जर तुमच्या अंगावरनं जर काय काढायचं, म्हणजे बाहेरून आल्यानंतर लहान मुलाच्या अंगावरनं मीठ काढलं जातं, कारण ते काय करतं, ते एनर्जीशी डायरेक्टली डील करतं. पूर्वीचे आपले ऋषीमुनी पाणी अभिमंत्रित करून जेव्हा माणसाच्या अंगावरती चिंपडायचे आणि श्राप द्यायचे, त्या गोष्टी खऱ्या व्हायच्या. हळद ही त्यातली एक आहे. हळद ही अशी गोष्ट आहे, काळी हळद, त्यातल्या त्यात काळी हळद, जी एनर्जीशी डायरेक्टली डील करू शकते. आता अभिमंत्रित करणं म्हणजे काय करणं, अभिमंत्रित म्हणजे काय करणं म्हणजे त्याला एनर्जाईज करणं. आता तुम्ही बघा, आपल्या सगळ्यांनी लहानपणी सायन्सच्या आपल्या प्रॅक्टिकलला एक एक्सपेरिमेंट केलेलं बघा. एक्सपेरिमेंट काय होतं की असे आपण कागदाचे तुकडे आपण केलेले आणि खाली टेबलावरती टाकलेले, आणि जेव्हा आपण त्याच्यावरनं पट्टी फिरवली पहिल्यांदा तेव्हा त्या पट्टीला ते चिकटत नव्हते. पण जेव्हा तीच पट्टी आपण जेव्हा एखाद्या लोकरीच्या कपड्यावरती घासली आणि तिला एनर्जाईज केलं तर त्याच पट्टीला ते कागदाचे तुकडे चिकटायला लागले. बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये ही जादू कुठून आली? ह्याला आपण जादूच म्हणतो ना. मग ही जादू आली कुठून? तर ही जादू त्याच्या बाबतीत आपण काही गोष्टी केल्या त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ती एनर्जी क्रिएट झाली. हळदीच्या बाबतीत पण तेच आहे. हळदीच्या बाबतीमध्ये असे काही मंत्रच आहेत, काही असे काही गोष्टी आहेत, अशा काही पूजाविधी आहेत, त्यांनी तुम्ही हळदीला एनर्जाईज करू शकता. आणि ही काही एका रात्रीत होत नाही, ह्याला तुम्हाला वर्षभर काम करावं लागतं, वर्षभर त्या गोष्टी पाळाव्या लागतात. आणि वर्षभर त्याच्यावरती जर तुम्ही त्या पद्धतीने काम केलं तर हळद अभिमंत्रित होऊन आपल्याला त्याच्यापासून फायदा होतो. तर दीपाली ताई, आता आपण काळ्या हळदीबद्दल खूप सारी माहिती घेतली, पण आता त्याचप्रमाणे इथे काळ्या हळदीबरोबर कोणकोणतं अजून काम चालतं? इथे काळ्या हळदीबरोबरच देशी गाय या नावाने आम्ही एक ब्रँड चालवतो, ज्याच्यामध्ये आम्ही देशी गाईपासून वेगवेगळी आपल्याला घरगुती उपयोगासाठी लागणारी अनेक प्रॉडक्ट्स आम्ही याच्यामध्ये बनवतो. त्यातले काही प्रॉडक्ट्स इथे आपण ठेवलेले सुद्धा आहेत. इथे तुला दिसत असतील देशी गाईपासून बनलेले साबण आहेत, देशी गाईपासून बनवलेला हा गोमूत्र अर्क आहे, ह्याला चंद्रमा अर्क म्हणतात. त्यानंतर झेंडू स्प्रे हा सर्व प्रकारच्या जखमांवरती चालतो. त्यानंतर देशी गाईच्या गोमूत्रापासून आपण हे शॅम्पू बनवलेला आहे, हेअर केअर शॅम्पू आहे. त्यानंतर देशी गाईपासून बनवलेलं आपण सुगंधी उठणं किंवा डीटॅन पावडर आहे, जे आपण रोज वापरू शकतो. त्याचबरोबर देशी गाईपासून बनवलेला हा धूपस्टिक आहे. ही धूपस्टिक आपण घरामध्ये जाळण्यासाठी केमिकल फ्री आणि हवन समिधायुक्त धूपस्टिक आहे. त्यानंतर देशी गाईच्या शेणापासून बनवलेल्या ह्या गोवऱ्या आहेत. आता आपल्याला गोवऱ्या जनरली बाहेर मिळतच नाही आणि ओरिजिनल नसतात, तर ह्या सगळ्या गोवऱ्या आहेत. त्याचबरोबर इथे तुला देशी गाईचे शेणाचे लक्ष्मीचरण दिसतील. हे लक्ष्मीचरण आपण उंबरठ्यावरती आपल्या ठेवू शकतो. त्याचबरोबर देशी गाईचं हे दंतमंजन आहे. या दंतमंजन आपण रोज ओरल केअरसाठी म्हणून आपल्या वापरू शकतो. इथे हे वापरू शकतो आणि हे वापरल्याचे रिझल्ट खूप माइंड ब्लोईंग आहे. त्याचबरोबर इथे कर्णबिंदू, नेत्रज्योती ही काही रोज आपल्या डोळ्यांसाठी कानासाठी लागणारी औषधं आहेत जी आपण वापरू शकतो. हे अमृतबिंदू आहे, जे आपण बाम वगैरे जे वापरतो ना, तर बामच्या ऐवजी जर आपण हे वापरलं ना तर ह्याच्यामध्ये कुठलं केमिकल नसतं. ओवा, पुदिना, भीमसेन कापूर आणि गोमूत्र अर्क ह्याच्यापासून हे बनवलेलं आहे. त्याचबरोबर हे नस्य आहे. नस्य हे प्रचंड औषधी आणि खूप उपयुक्त असं नस्य आहे.
त्यानंतर हे रोज आपल्याला नाकामध्ये टाकायचं असतं. आपलं मेंदू सुपोषण आणि पूर्ण बॉडीचं कंट्रोल करण्यासाठी ते उपयोगी आहे. त्याचबरोबर हे नाभिघृत आहे. जसं आपण गाडीला व्हील अलाइनमेंट करतो ना, आपल्या बॉडीची अलाइनमेंट करण्यासाठी म्हणून नाभिघृत वापरलं जातं. त्याचबरोबर इथे आपल्याला दिसतंय गोमय भस्म आहे. गोमय भस्म आपण रोज वापरू शकतो. इथे शतधौत घृत सुद्धा आम्ही इथे याच्यामध्ये बनवतो, जे ऑथेंटिक पद्धतीने तुपापासून बनवलं जातं. तर हे शतधौत घृत आपण अँटी एजिंग क्रीम आणि नॅचरल क्रीम म्हणून आपण आयुष्यभर वापरू शकतो, मॉइश्चरायझिंग म्हणून. हो, मॉइश्चरायझिंग आपण कसं वापरतो ना, त्याच पद्धतीने आपण हे क्रीम वापरू शकतो केसांसाठी आणि स्किनसाठी, दोन्हीकडे आपण वापरू शकतो. इथे आपल्याला फिनाईल दिसतंय, देशी गाईपासून बनवलेलं जे फिनाईल आहे याला गौ संमार्जन म्हटलं जातं, हे याच्यामध्ये बनवलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला दिसतंय तूप, देशी गाईचं जे आहे ओरिजिनल ऑथेंटिक असं तूप, असे काही प्रोडक्ट्स आपल्याला इथे दिसत आहेत. आता आपण ह्या सर्व वस्तू पाहिल्या, ओके, पण याच्यात प्रामुख्याने एक नाव दिसलं, म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रँडचं नाव ठेवलंय देशी गाय. देशी गाय, बरोबर. तर हे का देशी गाय असं? बरोबर, हे फार महत्त्वाचं आहे. कारण मुख्य म्हणजे गाय ह्याबद्दलच लोकांमध्ये अजूनपर्यंत अवेअरनेस नाही आहे. कुठलाही 4 पाय असलेला आणि शिंग असलेला, 2 डोळे असलेला, शेपूट असलेला प्राणी म्हणजे गाय का? नाही, ती तर म्हैससुद्धा आहे, घोडासुद्धा आहे, हरिणसुद्धा आहे. मग त्याला आपण हरिण गाय किंवा घोडा गाय असं म्हणतो का? नाही म्हणत ना. त्याच पद्धतीने जर्सी आणि HFला गाय आहे असा एक गैरसमज खूप मोठ्या प्रमाणात काही वर्षांमध्ये पसरवण्यात आलेला आहे. आणि जर्सीला मग लोक जर्सी गाय म्हणायला लागले. आपण म्हशीला म्हैस गाय म्हणतो का? गाढवाला गाढव गाय म्हणतो का? मग जर्सीला का जर्सी गाय म्हणतो? आपल्यामध्ये ते बंबार्डिंग करण्यात आणलंय जाणीवपूर्वक की ही जर्सी गाय आहे आणि ती देशी गायीपेक्षा चांगली आहे किंवा जास्त दूध देते. आता देशी गाय ही महत्त्वाची का असते? पूर्ण जगामध्ये फक्त देशी गाय म्हणजे गावठी गाय किंवा भारतीय गाय, एशियन गाय ही जी आहे, जिच्या पाठीवरती वशिंड असतं, त्या एकमेव जीवामध्ये सूर्यकेतू नाडी असते. आणि सूर्यकेतू नाडी म्हणजे सूर्यापासून ते केतूपर्यंतच्या सगळ्या ग्रहताऱ्यांची एनर्जी आपल्याकडे खेचू शकणारी आणि आपल्या गव्याच्या मार्फत ती रिलीज करू शकणारा हा एकमेव जीव आहे. ही एकमेव सिस्टम आहे जी ह्या माध्यमातून संपूर्ण पंचमहाभूत संतुलित करते. जर तुम्ही म्हशीच्या गोठ्यात गेलात, जर्सीच्या गोठ्यात गेलात, तर तुम्ही तिथे 5 मिनिट उभंसुद्धा नाही राहू शकणार, कारण तिथे इतका वास येतो, कारण ती त्यांची विष्ठा आहे. पण देशी गाईच्या गोठ्यामध्ये जर आपण गेलो तर आपण तिथे झोपूसुद्धा शकतो, कारण तिथलं वातावरण सुगंधित असतं. म्हणजे ह्या सर्व गोष्टी जेव्हा कळायला लागल्या तेव्हा ती गोष्ट घराघरामध्ये पोहोचवणं गरजेचं आहे. आणि नुसत्या गायीच्या नावाखाली प्रचंड गैरसमज क्रिएट करून काहीही विकणारी जी लोकं आहेत त्याच्यातून लोकांचा गायीवरचा विश्वास उडायला लागला. आणि ती गोष्ट खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर आपल्याला देशी गायच लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्यासाठी आम्ही हे सगळं काम देशी गाय या नावानेच करतो. दुसरी गोष्ट, म्हणतात ना की गोमय वसते लक्ष्मी, गोमूत्रे धन्वंतरी, हे आपल्या सुभाषितांमध्ये लिहिलेलं आहे, आपण शाळांमध्ये शिकलो. एक्झॅक्टली. ओके. सो जर तुम्हाला लक्ष्मी संदर्भात जर काही प्रॉब्लेम्स असतील ना, फायनान्शियल अडचणी आहेत ना, तर फक्त गोमय म्हणजे गाईचं शेणच ती गोष्ट तुमची क्लिअर करू शकतो, कारण त्यात लक्ष्मी आहे. दुधामध्ये लक्ष्मी आहे का? नाही. दूध हे पोषण करतं. पण तुम्हाला बरं व्हायचं असेल, आजारपणाने जर तुम्ही त्रासलेले असाल, तर गोमूत्र ही एकच गोष्ट आहे तुम्हाला बरी करू शकते. आणि गोमय ही एक गोष्ट आहे जी तुम्हाला धनसंपन्न करू शकते. आणि त्या गोष्टीचा अनुभव आम्ही प्रत्येक ठिकाणी घेतो. मग आपल्या घरामध्ये रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याकडे खरंच गोमय, गोमूत्र हे आपण वापरतो का हो? आणि दूधसुद्धा देशी गाईचं खरंच आपल्याकडे येतं का? आपण कुठलं तरी, म्हणजे आजकालची मुलं भैया दूध देतो किंवा पिशवी दूध देते असं म्हणतात. ॲक्च्युली गाय दूध देते ना, पण गाय म्हणजे जिला वशिंड आहे, जिला सूर्यकेतू नाडी आहे, ती म्हणजे देशी गाय. तिचं दूध, तिचं तूप, तिचं पंचगव्यच आपल्याला बरं आणि समृद्ध करत असतं. तर ताई, आता खूप सारे सेंद्रिय प्रोडक्ट्स तुम्ही या ठिकाणी बनवत आहात आणि त्याचे खरंच आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त असे हे सर्व वस्तू आहेत. बरोबर. आता तुम्ही ह्या वस्तू दाखवत असताना एक गोष्ट ती म्हणजे की इथे आहे हे तूप, बरोबर, जे देशी गाईचं आहे. ओके. तर या तुपाबद्दल आहेत ना, मार्केटमध्ये खूप सारे गैरसमज पसरलेले आहेत. तर त्याच्याबद्दल आपल्याला तुम्ही काय माहिती देऊ शकता? ठीक आहे, चल तूप कसं बनवतो आम्ही तेच तुला दाखवते. ओके. म्हणजे आपल्याला गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे, म्हणजे तूप बनवतं ते पण दाखवाल आणि त्याच्याबद्दल अजून आपल्याला माहिती सुद्धा मिळेल. ओके. इथे आहे आपला तूप बनवण्याचा सेटअप. इथे आपण अशा पद्धतीने तूप बनवतो. ये तुला मी दाखवते सगळं काय. ओके. तर मित्र, हा बघा, हा अशा प्रकारे ताईंनी सेटअप बनवलेला आहे.
हे स्पेशली तुपाचंच सेक्शन आहे आमचं. इथे चूल दिसते, इथे तुला दिसतंय बघ हे. ओके. इथे ऍक्च्युली मातीच्या मडक्यामध्ये दूध तापायला ठेवलेलं आहे आणि हे सकाळी ठेवलेलं आहे दूध तापायला. साधारणतः आम्ही उजाडण्याच्या वेळेला ठेवलेलं असतं. आता सुद्धा इथे गरम लागेल तुला इथे हात लावला तर. आणि हे गाईच्या शेणाच्या हे आहे. आता ह्या स्लो टेम्परेचरमध्ये हे दूध तापत असतं पूर्णपणे आणि हे संध्याकाळपर्यंत असंच गरम असतं. ओके. या स्लो टेम्परेचरमध्ये तापत असतं. दोन्हीकडे 2 माठ ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये दूध तापत असतं. हे दूध पूर्णपणे संध्याकाळपर्यंत तापलं की मग त्याच्यानंतर त्याला एका पर्टिक्युलर टेम्परेचरला विरजण लावलं पाहिजे. तर विरजण हे बाहेरच्या विकतच्या दह्याचं चालत नाही, कारण विरजण हे सुद्धा गाईच्याच दह्याचं असलं पाहिजे. मग त्याचं विरजण लावतो. विरजण लावून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत दही सेट होतं. ते दही सेट झाल्यावरती साधारणतः ते अशा पद्धतीचं दिसतं. आता हे अशा पद्धतीने दही सेट होतं. ठीक आहे. तर हे जेव्हा दही सेट होतं त्यानंतर ते अशा पद्धतीने इथे ह्या स्टीलच्या ह्याच्यामध्ये टाकलं जातं टाकीमध्ये. आणि टाकीमध्ये टाकून त्याला जवळपास 1 तास घुसळलं जातं. आता घुसळण्यासाठी अशी रवी असते आणि ही रवी बोथ वे फिरत असते दोन्ही साईडने. म्हणजे उलट आणि सुलट. त्याच्यातून ब्रह्म ऊर्जेचा निर्मिती होते. म्हणजे जर तुम्ही फक्त 1 साइडेड जर रवी वापरलात तर ते तूप तुमच्यासाठी अमृत नाही विष असतं. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक जरी गोष्ट चुकीची केली तरी सुद्धा ते तूप तुमच्यासाठी चांगलं वर्क करायच्या ऐवजी चुकीचं गोष्ट करणार. अच्छा. त्यामुळे बाहेर तर तुम्हाला ह्यातली एकही गोष्ट न पाळलेल्या पदार्थ मिळतात आणि जे तूप म्हणून विकले जातात. त्यामुळे ते सगळं आपल्याला आजारी पडतं. बरोबर. हे जर तुम्ही रेग्युलरली वापरलात, अगदी अर्धा चमचा जरी वापरला तर तुम्हाला तो बेनिफिटच होणार असतो. त्यानंतर त्याच्यातून जे लोणी निघतं, मग ते लोणी निघाल्यानंतर ते संपूर्ण लोणी आम्ही काढतो. त्याला 7 वेळेला धुतो आणि 7 वेळेला धुवून मग नंतर त्याला अशा पद्धतीने चुलीवरती कढवलं जातं. इथे चूल आहे. ह्या चुलीमध्ये स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा प्रॉपर भांड्यांमध्ये आम्ही त्याला कढवतो आणि कढवून मग जे तूप तयार होतं ते अगदी सोन्यासारखं शुद्ध दिसणारं तूप असतं. आणि हे तूप आपल्याला म्हणजे पुढे प्रत्येक वेळी चांगलं पडतं. ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट असते की तूप ओळखायचं कसं. बरेच जण फसतात की तूप ओळखायचं कसं. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तूप हे देशी गाईचंच असावं. देशी गाय म्हणजे काय की जी, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की देशी गाय जी आहे ती वशिंड असलेली गाय आणि ती सूर्यप्रकाशात चरणारी असली पाहिजे. स्वतःहून चरणारी, तिला जे हवंय ते खाणारी असली पाहिजे. त्यानंतर तिचं जे दूध आहे तर ते दूध आता मार्केटमध्ये आपण बघायला जातो. हे तुपं आपल्याला मिळतात 500 रुपये, 700 रुपये किंवा 1000, 1200 रुपयाला मिळतात आपल्याला तुपं जनरल. पण देशी गाईचं जर दूध तुम्ही विचार केला तर 30 लिटर लागतं 1 लिटर तूप बनण्यासाठी. तुम्ही घरी बनवून बघा. 30 लिटर लागतं 1 लिटर दूध बनायला. 30 लिटर दुधाचे जर आता 80 रुपयाचा रेट सध्या चालू आहे मार्केटमध्ये दुधाचा, 2400 रुपयाचं जर दूधच झालं तर त्याच्यापासून बनणारं तूप तुम्हाला 1200 रुपयामध्ये, 1000 रुपयामध्ये किंवा 500-600 रुपयामध्ये कसं मिळतं. हा महत्त्वाचा विचार आहे. हा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे तूप तुम्हाला वर्षभर सारख्याच रंगाचं दिसतंय, जे तूप तुम्हाला पूर्ण वर्षभर सेम कलरचं तूप तुम्हाला अवेलेबल होतं आहे किंवा सेम चवीचं, सेम दिसणारं आणि सेम रंगाचं, सेम थिकनेसचं मिळत असेल तर ते तूप नाही आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर. आणि तिसरी गोष्ट, बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही घरी बनवतो तूप. पण जर तुम्ही घरी बनवत असाल तर घरी बनवताना जर तुम्ही दुधातली साय बाजूला काढून जर त्याला फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ती सगळ्यात मोठी घातक गोष्ट आपण करतो. तर ती गोष्ट आपल्याला करायची नाही आहे. दुधातलं साय काढून तुम्हाला त्याचं विरजण नाही लावायचं आहे, तर अख्ख्या दुधाला तुम्हाला विरजण लावायचं आहे आणि त्याच्यापासून तूप काढायचं आहे. तर ते तूप तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी चांगलं पडतं. असं आता दीपारांनी तुम्हाला तुपाविषयी माहिती दिली. मार्केटमध्ये जे 500-600 रुपयाचे तूप मिळतं ना ते तूपच नाही. ते आयदर चरबीपासून बनवलेलं असतं, मी प्राण्यांच्या चरबीपासून बनवलेलं असतं किंवा बरेचसे केमिकल पदार्थ वापरून बनवलेलं असतं. आता मध्ये बघा न्यूज होती, वाशीला काहीतरी बनावट तुपाचा हे पकडला, म्हणजे उत्तर प्रदेशमधून ते तूप आलं, इथे चरबीयुक्त तूप आलं आणि वाशीमध्ये त्याचा गाळा पकडला. असे बऱ्याचशा फॉल्स प्रॅक्टिसने तुपं बनवली जातात. बऱ्याच वेळेला तूप बनवताना त्याच्यामध्ये डालडा टाकला जातो उकळताना आणि त्याची क्वांटिटी वाढून ते विकलं जातं. आणि आज जर तुम्ही बघितलात, जर तुम्ही आज ॲनालिसिस केला तर आता जे आपला रोग होत आहेत किंवा हार्ट अटॅकचं मेजर कारण आहे की हे मार्केटमध्ये मिळणारं तूप. खरं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी वेळी सावध राहायला पाहिजे की असे तूप आपण खाल्ली नाही पाहिजे, कारण बऱ्याच वेळेला साजूक तूप म्हणून आपण आणखी 2-4 गोष्टी जास्त खातो. बरोबर. सो तुम्ही तूप घेताना ह्या सगळ्या गोष्टी चेक करूनच घेतल्या पाहिजे. आणि मी तर आवाहन करेन की जर तुमच्याकडे अशा प्रकारचं जर कुठलं तूप असेल तर ते आजच डिस्ट्रॉय करा.
ते जाळण्यासाठी सुद्धा वापरू नका किंवा कुणाला देण्यासाठी पण वापरू नका. कारण जो ते खाणार आहे, आणि आपल्या मुलांना तर मुळीच देऊ नका, कारण जो पण ते खाणार आहे त्याला विकतचा हार्ट अटॅकच होणार आहे. ओके, धन्यवाद ताई, खूप छान अशी तुम्ही तुपाबद्दल माहिती दिलात. खरं तर खूप लोकांना, म्हणजे मला सुद्धा अशी एवढी डिटेलमध्ये काही माहिती नव्हती, तर नक्कीच लोकांना याचा सुद्धा उपयोग होईल. तुपासारखीच आणि तितकीच महत्त्वाची अजून एक गोष्ट मी तुला सांगते, ती म्हणजे भस्म. म्हणजे जो पदार्थ लोकांचा डॉक्टर लांब ठेवू शकतो, अशा पदार्थाविषयी आता आम्ही माहिती. हां, ते म्हणजे भस्म, ज्याला गोमय भस्म असं म्हटलं जातं. आता हे जे भस्म आहे हे नक्की कशासाठी वापरायचं आणि का वापरायचं? आता आपल्याला हे भस्म दिसतंय, हे भस्म जे आहे ना, आपण बरेच वेळा आपल्याला वाटतं भस्म म्हणजे अंगारा, पण येस, अंगारा म्हणून भस्म वापरलं जातं, पण ते उदबत्तीचं नसावं, ते गोमयाचं असावं. हे जे गोमय भस्म आहे ते बनवताना रस्त्यावर उचललेलं शेण नसतं. देशी गायचं जेव्हा ती शेण देत असते तेव्हा ते बांबूच्या टोपलीत जमा केलं जातं आणि त्याचं अर्थिंग जमिनीबरोबर होऊ नाही दिलं जात. बांबूचीच टोपली का बरं? अर्थिंग म्हणजे काय? करंट त्याचा जो असतो ना त्या शेणामध्ये, तो करंट जमिनीशी कनेक्ट झाला की तो जमिनीत निघून जातोय. त्यामुळे तो जमिनीला न लागू देता ते शेण गोळा करून त्याला बांबूवरतीच त्याला आम्ही पूर्णपणे त्याच्या छोट्या छोट्या गोवऱ्या करतो आणि सूर्याच्या उन्हामध्ये त्याला वाळवतो आणि त्याच्यापासून हे भस्म बनवलं जातं. आता हे जे भस्म आहे हे का वापरायचं? तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्या सगळ्यांचा कळत नकळत मातीशी कनेक्ट 100% मिटलाय. किंवा आपण जे पाणी पितो ते पाणी पण पूर्णपणे फिल्टर होऊन येतो. त्यात आपण घरामध्ये आरो बसवलेला असतो, उरलं सुरलं फिल्टर आपण आपल्या घरात करतो किंवा बरेच वेळा आपण बॉटल वॉटर पितो आणि त्याच्यामुळे पाण्यामधून आपल्याला जी रोज मिनरल्स मिळत होती ती मिनरल आता मिळणं कम्प्लिटली बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला अनेक आजार होत आहेत. आपल्याला प्रत्येक विटॅमिनच्या वेगळ्या गोळ्या घ्यायला लागतात, प्रत्येक विटॅमिनसाठी सेपरेट फूड सप्लिमेंट खायला लागतं आहे, प्रत्येक विटॅमिनसाठी आपल्याला आजार होत आहेत. कॅल्शियम कमी झालेलं अंगामधलं, ताकद नाही राहिली आहे, जरा उन्हात गेलं की आपण आजारी पडतो, चक्कर येते, आपण सहनच नाही करू शकत आहे. हे सगळं का बरं होतं? आणि काही लोक आपण बघतो की ते काम करू शकतात आणि आपण साधं उन्हात जाऊ नाही शकत 5 मिनिट, असं का होतं? तर हे सगळं आपल्याला जे डे टू डे लाईफमध्ये पहिल्यांदा मिनरल मिळत होतं ते मिनरल आता मिळत नाही आहे, म्हणून आपल्याला हे सगळं होतं आहे. तर मग ते मिनरल मिळवायचं कसं? बरं, पाणी शुद्ध तर असलं पाहिजे, पण त्याच्यातले मिनरल काढलेलं पाणी पिण्याला काही अर्थ नाही. आता बरीच जण अल्कलाईन वॉटर वापरतात. तर का हजारो रुपयाचं अल्कलाईन वॉटर लोक पित आहेत? कारण की त्यांना एवढं कळलेलं आहे की माझ्या शरीरातलं मॅक्सिमम जो पार्ट आहे तो जल आहे आणि ते सगळं जल जर आपल्याला असं चोथा मिळत असेल, जलाचा चोथाच मिळतो आहे आपल्याला, त्यातले सगळी सत्व गेलेली आहे, तर तोच मिळत असेल तर माझ्यावरती तोच परिणाम होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला परत हेल्दी आणि चांगलं राहायचं असेल तर तुम्हाला भस्मजल वापरायचं आहे. आता भस्मजलच का बरं? तर आपल्याला ना साधारणतः 21% ऑक्सिजनची गरज असते. आता 21% ऑक्सिजन मिळवायचं असेल तर आजच्या कंडिशनमध्ये शहरामध्ये 12-13%च ऑक्सिजन उरलेलं आहे हवेमध्ये. आणि त्यामुळे बघा, शहरामध्ये तुम्ही नुसते बसलात जरी घरात तरी आपल्याला थकवा येतो. आता इथे एक व्यक्ती जर आपल्याबरोबर बसला असेल आणि त्याला जो ऑक्सिजन नाही मिळाला, तो बसल्या बसल्या धापा टाकेल, त्याला त्रास होईल. का? कारण त्याला ऑक्सिजन मिळत नाही. तशीच अवस्था आतल्या शहरातल्या मॅक्सिमम घरामध्ये झालेली आहे की त्यांना ऑक्सिजनच नाही मिळत आहे. बरं, आपण इथे रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये बसलो आहे, जरा समृद्ध आजूबाजूला झाडी आहे, पण ह्या ठिकाणी सुद्धा आता पृथ्वीवरचं ऑक्सिजनच साधारणतः 19% उरलेलं आहे. त्यामुळे आपल्याला गरज आहे 21ची. त्यामुळे आपण कायम अंडरच्याच कंडिशनमध्ये आहोत आणि त्यामुळे आपण लवकर थकतो, जास्त प्रोडक्टिव्ह वागू शकत नाही. सगळ्यात मोठा सोर्स, शुद्ध ऑक्सिजनचा सोर्स आहे गाईचं शेण. गाईच्या शेणामध्ये साधारणतः 23 ते 24% ऑक्सिजन असतो. आणि एकमेव गोष्ट अशी आहे जी जाळली किंवा सुकली तर तो इम्प्रूव्ह होतो आहे. जे कुठला पण पदार्थ जर आपण जाळला तर तो डिग्रेड होतो ना. बरोबर. पण गाईचं शेण हे जगातला एकमेव पदार्थ असा आहे की जो सुकवला तर इम्प्रूव्हाइज होत आहे. जेव्हा आपण तिला गौरी बनवतो आणि प्रॉपर पद्धतीने सुकवतो तेव्हा त्याच्यातला ऑक्सिजन तो 26% आणि त्या गौरीला आपण जेव्हा एका विशिष्ट पद्धतीने जाळतो तेव्हा त्याच्यातला ऑक्सिजन होतो 46%. आणि ती जी जाळलेली राख आहे, ते जे भस्म आहे ते म्हणजे हे भस्म आहे. ह्या भस्माला पण अजून महाभस्म बनवता येतो. ते महाभस्म बनवलं तर त्याचं ऑक्सिजनचं पॉईंट असतो 55%. सो जर आपल्यामध्ये कुठल्याही पद्धतीची ऑक्सिजनची कमतरता, म्हणजे सिंपल, आपल्याला जांभा येत आहेत बसल्या बसल्या, म्हणजे काय झालं? ऑक्सिजनची कमतरता झाली. अभ्यास करतायत, ऑक्सिजनची कमतरता झाली, तुम्हाला काय होणार? जांभा येणार. तुम्ही इमिडिएटली जर भस्म खाल्लं किंवा भस्मयुक्त पाणी पिलं तर तुमच्यातली ऑक्सिजनची कमतरता ही निघून जाते. एखाद्या व्यक्तीला चालता चालता चक्कर आली, त्याच्यातलं ऑक्सिजन लेवल कमी झाला आहे, त्याला जर अर्धा चमचा
भस्म टाकून पाणी प्यायला दिलं, इमिडिएटली तो तरतरीत होणार. साधी गोष्ट आहे, आपण गाडी चालवतो, आपल्याला पेंग येते, जर तुम्ही भस्म जेल पित असाल तर ही गोष्ट तुमच्याबरोबर होणार नाही. आणि एक फार मोठी महत्त्वाची गोष्ट जी गव्यसिद्धमध्ये आम्ही शिकलो, कॅन्सर होण्याचं प्रमुख ठिकाण असतं जिथे ऑक्सिजन पोहोचत नाही. शरीरामध्ये ज्या ठिकाणी ऑक्सिजन पोहोचत नाही आहे त्या ठिकाणी कॅन्सर क्रिएट व्हायला सुरुवात होते. जर तुम्ही रेग्युलरली भस्मजल पिलात तर कॅन्सर होण्याची शक्यता जवळपास ना अशी होते. सो इतकं ते महत्त्वाचं आहे. हे आपण रोजच्या पाण्यामध्ये टाकून मिसळून 2-3 तास ठेवायचं आहे. खाली पाणी बसलं की वरचं पाणी आपल्याला प्यायला वापरायचं आहे. आणि खाली उरलेला जो गाळ तुम्हाला भस्माचा मिळेल त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या भाज्या फळं भिजवून ठेवा. 2 तासानंतर त्या पाण्यावर एक लेअर तयार होईल. तो लेअर असतो केमिकलचा, तो काढून टाकायचा. त्यानंतर तुमच्या फळं भाज्या तुम्ही सगळं काही खाऊ शकता. की ऋषभजी बघा की आपण मगाशी अंधश्रद्धेविषयी आपण बोलत होतो, मुद्दे बोलत होतो. मग आपले पूर्वज काय मूर्ख होते का जे अंगाला भस्म लावायचे किंवा कपाळाला भस्म लावायचे? ते आपले काही मूर्ख होते का? ते खरे वैज्ञानिक होते. बघा तुम्ही आजही आपल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे, तर एखाद्या व्यक्ती आजारी असेल तर त्याला जाऊन आपण अंगारा लावतो. पण अंगारा आता कुठचा लावला जातो माहिती आहे? त्या उदबत्तीचा, केमिकलच्या उदबत्तीचा अंगारा लावला जातो. दॅट इज नॉट राईट. जसं दीपालीने सांगितलं की भस्मामध्ये ना जवळपास 45 ते 46% ऑक्सिजन आहे. आणि भस्म विलेपन जर तुम्ही करत असाल, बघा पूजेच्या आधी भस्म लावलं जायचं. जनरली ते आपण कपाळावरती लावतो किंवा इथे लावतो किंवा इथे लावतो का ना. जेव्हा तुम्ही पूजेच्या आधी भस्म लावता तर तुम्हाला ऑक्सिजन फार प्रमाणामध्ये मिळतो. तुम्ही ॲक्टिव्ह होता, चांगले होता, प्रसन्न होता आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने पूजा करू शकता. ओके, म्हणूनच आपले पूर्वज भस्म लावायचे. आपण आपल्या प्रज्ञाचक्रावरती ते भस्म लावतो तेव्हा आपले सगळे विचार किंवा आपल्याकडे येणारा डेटा, बाहेरून जो आपण डेटा आतमध्ये घेत असतो ना, तो फिल्टर होऊन येतो आणि आपण अनेक निगेटिव्ह एनर्जीपासून किंवा निगेटिव्ह गोष्टींपासून आपण आपला बचाव करू शकतो. राईट. म्हणूनच आपल्यामध्ये भस्म विलेपन किंवा भस्म महिमा सांगितला गेलेला. तसंच अगदी रोज वापरायला लागणारी आपली एक गोष्ट आहे ती म्हणजे धूपस्टिक. आता ह्या धूपस्टिक्स आहेत. आता ही धूपस्टिक जेव्हा आपण आपल्या घरामध्ये जाळतो, ही धूपस्टिक फक्त सुगंधासाठी म्हणून वापरायची असं नाही आहे. तर ही धूपस्टिक बनवलेली आहे देशी गाईच्या शुद्ध शेणापासून. त्याच्यामध्ये आम्ही हवन समिधा टाकल्यात. आता प्रत्येकाला वाटतं की घरामध्ये जेव्हा पूजा असेल किंवा यज्ञ असतो तेव्हा घर प्रसन्न होतं. पण प्रत्येकजण रोज यज्ञ करतो आहे का? तर नाही करत आहे. पण जर ही गोष्ट तुम्ही जर तुमच्या घरामध्ये रोज जाळली तर तुमच्या घरामध्ये यज्ञाचा इफेक्ट रोज सकाळ संध्याकाळ मिळणार. ही नुसती धूपस्टिक सुगंधासाठी लावायची केमिकल धूपस्टिक नसून ही एक थेरपी आहे. ही जर तुम्ही 3 महिने सलग तुमच्या घरामध्ये रेग्युलर वापरत राहिलात, सकाळ संध्याकाळ फक्त एक स्टिक जाळलात, तर त्या हवन समिधा तुमच्या घरात जळतील. हा शेण तुमच्या घरात जळून ऑक्सिजन निर्मिती करणार आहे आणि तुमच्या घरातली पूर्ण वास्तू ही शुद्ध होणार आहे. त्याच पद्धतीने इथे आपण गोवऱ्यासुद्धा, ज्यांना कोणाला अग्निहोत्र वगैरे करायचं असेल त्याच्यासाठी शुद्ध गोवऱ्या लागतात, तर ह्या गोवऱ्यासुद्धा आपल्याला आपण त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आपण जेव्हा शहरी वातावरणात जगतो ना तेव्हा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आता आपण विसरून गेलो आहे. त्यामुळे आपल्याला इतके आजार आणि इतकं म्हणजे प्रचंड विचित्रपणाने आपल्याला जगायला लागतं आहे. पण छोटे छोटे बदल जर आपण हे केलेत ना आपल्या आयुष्यामध्ये तर तुम्हाला काही दिवसांनी आमूलाग्र बदल झालेले दिसून येणार आहे. तुमचं आयुष्य समृद्ध झालेलं आहे. आता हा बघा विषय काढला आहे म्हणून ह्या साबणाची गोष्ट सांगते. साबण म्हणजे काय हो? बरेच जण साबण लावतात. आपण कुठलाही साबण लावला तरी तो केमिकल युक्तच असतो. आता तुम्ही लक्षात घ्या, आज जसं आपल्याला तोंड दिलं आहे, डोळे दिलेत, कान दिलेत, नाक दिलं आहे आणि वेगवेगळे आपल्याला होल्स आहेत शरीरामध्ये. ह्या सर्व होल्समधून काही ना काही पदार्थ आतमध्ये जातात, बाहेर येतात. आपल्या शरीरावर त्वचेमध्ये हजारो होल आहेत. मग ह्या हजारो होलमधून आपल्याकडे काही आतमध्ये जात नाही का? रोज जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा आपण केमिकलयुक्त, चरबीयुक्त किंवा हार्मफुल केमिकल्स असलेले आपण साबण वापरतो. जेव्हा चरबीयुक्त साबण आपण जेव्हा लागतो आणि देवाच्या पूजेला बसतो, आपण म्हणतो मी सोवळ्यामध्ये, पण जर तुम्ही चरबीयुक्त साबणाने आंघोळ केलेली असेल तर तुम्ही खरंच सोवळ्यामध्ये आहात का? तुम्ही त्या दिवशी मांसाहार करत नाही आहात, पण तुम्ही ऑलरेडी ते सगळं आतमध्ये घेऊन झालेले आहात. अशी पूजा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्या पूजेने खरंच कोण प्रसन्न होईल? देव प्रसन्न होईल की राक्षस प्रसन्न होईल? आणि मग तुम्ही म्हणतात की मी एवढी पूजा अर्चा करतो पण मला जे हवे ते रिझल्ट मिळत नाही, हो की नाही? मी तुम्हाला सिंपल सांगेल, आपण जे पण काही करतो आहोत ते करताना आपण काय वापरतो आहे ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. हा देशी गाईचा आम्ही जो साबण बनवलेला आहे, हा साबण देशी गाईचं निरसं दूध म्हणजे कच्चं दूध, त्यानंतर नारळाचं तेल म्हणजे लाकडी खाण्यावर काढलेलं तेल ऑर्गॅनिक नारळाचं, त्याचबरोबर चंदनाचं तेल
ह्याच्यापासून हा साबण बनवलेला आहे. हा साबण जर तुम्ही रेग्युलरली सगळ्यांनी वापरला, घरामध्ये सगळेजण वापरू शकतात, तर ह्याच्यातून तुम्ही तर तो वापरतायत, त्याचबरोबर ते वापरल्याने तुम्ही गौसेवा पण करतात, गाय संवर्धन करण्यासाठी म्हणून मदत करतात, गौसेवा पण करतात, तुमची स्वतःचीही पूजा करण्यासाठी, तुम्हाला स्वतःला फ्रेश वाटण्यासाठी म्हणून उत्तम आहे. स्वतःची स्वच्छता तर होतेच, पण त्या स्वच्छतेबरोबर तुम्ही गौसेवासुद्धा करतात. आणि हा साबण वापरून जर तुम्ही पूजा केलात ना, तर निश्चितच तुम्हाला देवच प्रसन्न होणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला मी दाखवते, ती म्हणजे शतधौत घृत. आता शतधौत घृत म्हणजे काय आहे? आपण जे मगाशी बिलोना घी बघितलं ना, तर त्या बिलोना घीमध्ये कशा पद्धतीने तूप बनवलं ते तुम्ही बघितलात. आणि ते तूप बनायला बराच वेळ लागत असतो, कारण गाई सांभाळण्यापासून सगळं काही असतं. त्यानंतर गाई सांभाळल्यावर तिला वासरू होणार, मग दूध येणार, मग ते आपण काढणार, मग आपण ते सगळं करणार. ह्या सगळ्या प्रोसेसेस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. त्या तुपाला अनेक पटीने भारी बनवण्याचं काम शतधौत घृत करतं. आता वैदिक बिलोना घी तर आपल्याकडे आहे, त्या घीला आम्ही 10,000 वेळा तांब्याच्या भांड्यामध्ये घोटवतो. म्हणजे त्याला धुतलं जातं. म्हणजे पहिल्यांदा आम्ही तूप टाकतो, तुपामध्ये आम्ही पाणी टाकतो, त्याला 100 वेळा घुसळतो. हे सगळं करत असताना आम्ही मंत्रोपचार करतो. हे सगळं हाताने करायला लागतं, मशिनरी वापरून चालत नाही. हे सगळं हाताने बनवलं जातं. त्यानंतर त्यातलं पाणी काढून दुसरं पाणी घालायचं, परत 100 वेळा धुवायचं, परत मंत्र म्हणायचे. आणि हे सगळं पौर्णिमेच्या दिवशी करायला लागतं, इतर दिवशी नाही. ती एनर्जी आपल्याला पाहिजे असते. आणि हे सगळं करून झाल्यावर असं 100 वेळा केलं जातं. ते 10,000 वेळा ते तूप पूर्णपणे घोटवलं जातं आणि त्याच्यापासून तयार होतं हे शुद्ध शतधौत घृत. हे शुद्ध शतधौत घृत तुम्ही तुमच्या केसांसाठी आणि स्किनसाठी वापरू शकतात. आणि हे जर तुम्ही यूज केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं केमिकलचं क्रीम किंवा कुठल्याही प्रकारचं त्वचा रोगाचं औषध तुम्हाला घरात आणायला लागणार नाही. अगदी 1 दिवसाच्या लहान बाळापासून अगदी वृद्धांपर्यंत सगळेजण हे वापरू शकतात. तर मित्रहो, मी आलो होतो या ठिकाणी काळ्या हळदीबद्दल डिटेलमध्ये माहिती घेण्यासाठी, जेणेकरून तुम्हालासुद्धा अजून माहिती मिळेल. पण इथे आल्यानंतर प्रणितदादा आणि दीपालीताई यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करताना हे चर्चासत्र खूप मोठं वाढलं आणि त्याच्यामधून जी आपल्याला वेगवेगळी माहिती मिळाली ना, तर खरोखर ती खूप सुंदर होती. प्रत्येकाने दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये गाईचं किती महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये, तर हे सुद्धा आपल्याला कळलेलं आहे. मार्केटमध्ये कशाप्रकारे स्कॅम सुरू असतात, तर त्याच्याबद्दल पण थोडक्यात आपल्याला माहिती मिळालेली आहे. तर तसंच जर तुम्हाला मित्रहो इथे देशी गाईपासून बनवलेले विविध प्रॉडक्ट्स जर खरेदी करायचे असतील, इथे खूप सुंदर प्रॉडक्ट्स आहेत. जे प्रॉडक्ट्स वापरल्यानंतर आहेत ना, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा खूप उपयोग आपल्याला होऊ शकतो. तुम्हालासुद्धा देशी गाईपासून तयार झालेले हे प्रोडक्ट्स खरेदी करायचे असतील, त्याचप्रमाणे काळ्या हळदीचे कंद किंवा काळ्या हळदीची पावडर, अशा प्रकारचे विविध प्रॉडक्ट जर तुम्हाला खरेदी करायचे असतील, तर मी स्क्रीनवरती नंबर देत आहे. तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून हे तुम्ही प्रॉडक्ट तुमच्या घरी मागवू शकता. म्हणजे ही घरपोच डिलिव्हरीसुद्धा सुविधा उपलब्ध आहे. आपल्या महाराष्ट्र देशातच नव्हे तर इंटरनॅशनल कुठेही जगाच्या कानाकोपऱ्यात असाल तरीसुद्धा तुम्हाला हे प्रॉडक्ट तुमच्या घरपोच तुम्हाला मिळू शकतात. खूप छान वाटलं दादा तुमच्याबरोबर. जवळजवळ 2-2.5 वर्षांनी आपण भेटलो, पण पुन्हा तुमची तीच एनर्जी पाहूनसुद्धा खूप छान वाटलं. आणि या हॅपी इको विलेजमध्ये तुम्ही राहून जे काही काम करतायत, तर त्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. अशाच प्रकारे तुम्ही काम करत राहा. मित्रहो, आजचा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.